नमस्कार. आज 31 जुलै 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 2 हप्ते जमा न झाल्याने शेतकरी संभ्रमात. कर्जमाफीमुळे नमो निधीला कात्री, प्रश्नचिन्ह आहे पहा. व इथं आकडेवारी देण्यात आलेली आहे. व तुम्हाला माहिती आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी जवळपास 36,000 कोटी रुपये लागणार आहेत. मग या निमित्ताने आता अगदीच नमो निधीला खात्री लावण्यात आलेली आहे का, हा प्रश्नचिन्ह तिथं आहे. मग नक्कीच पहा, याला सरकार प्रत्युत्तर देईल. त्यावेळेस आपण ही न्यूज पाहूयात. पुढे चला. E20 इंधन वाहनांसाठी सुरक्षित, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण. इथेनॉल मिश्रण निर्णयाचे समर्थन त्यांनी काल केलेलं आहे. पहा, देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहन बिघाडाच्या तक्रारी समाज माध्यमातून समोर येत असताना केंद्र सरकारने मात्र गुरुवारी आपल्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. E20 पेट्रोलमुळे इंधनाची झीज, गंज किंवा वाहनांचे आयुष्यमान कमी असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. उलट या कार्यक्रमामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असल्याचे केंद्र सरकारने काल स्पष्ट केले आहे. ओके, त्यानिमित्ताने E20 बद्दलचे जे काही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन वगैरे होते त्याला आपण इथं स्टॉप करावं लागेल. डन. त्यानंतर आपण पुढे चला. विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार, गडचिरोलीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती सध्याला चालू आहे. त्यानंतर मराठवाड्यात शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा प्राप्त झालेला आहे या सध्याच्या पावसाने. ओके, त्यानंतर वंदे मातरम विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं आहे. व वंदे मातरम विधेयकानुसार जर वंदे मातरम गात असताना किंवा राष्ट्रीय गीत किंवा गान जर गात असताना जर आपल्याला कोणी व्यत्यय आणलं किंवा गायनामध्ये तशा पद्धतीने डिस्टर्बन्स आलं तर त्याला मिनिमम 3 वर्षाची शिक्षा तिथं होणार आहे. त्यासोबतच दंड देखील तिथं ठोठावला जाईल. ओके, अशा पद्धतीची तिथे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, हे विधेयक दोन्ही सभागृहातून मंजूर झालेलं आहे. लवकरच याला राष्ट्रपतीची स्वाक्षरी प्राप्त होईल व त्याची अंमलबजावणी चालू होईल. डन. त्यानंतर पुढे पॅलेट गनवर बंदी नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, गैरवापराच्या चौकशीचे निर्देश. पहा, दिल्ली प्रोटेस्टमध्ये पॅलेट गनचा वापर झाला व पॅलेट गन पहा अगदी कुठेही जाऊन अगदी म्हणजे पहा एकदा जर तुम्ही फायर केलात ना तर त्याचे जे बारीक बारीक छर्रे असतात ते आपण त्याला रोखू शकत नाही. किंवा म्हणजे पहा, आता जर एखादी गोळी लागली तर आपण बाजूला, आता म्हणजे या डायरेक्शनमध्ये जर गोळी आली ना तर मी या बाजूला सरकून म्हणजे इथं होतो मी व पहा इथे होतो मी, मग ही गोळी अशा पद्धतीने माझ्या अंगावर फायर झाली तर मी इकडे सरकून गोळी बचावलं जाऊ शकतं. परंतु पहा, पॅलेट गनमधील जे एकदाच छर्रे येणार आहेत ते एकदाच छर्रे म्हणजे मी इकडे जरी सरकलं ना, तात्काळ जरी सरकलं तरी म्हणजे त्याचा मारा थोडा तरी मला लागणार म्हणजे लागणारच आहे. व पहा, त्याची डायरेक्शन चेंज करता येणार नाही किंवा पहा ते कोणत्या बॉडी पार्टला लागतील हे आपल्याला काहीही सांगता येत नाही. पॅलेट गनमुळे आपल्याला पहा म्हणजे काहीच सांगता येत नाही किंवा ते बॉडीला कुठे लागेल म्हणून. ओके, मग याच निमित्ताने पहा पॅलेट गनचा जो वापर आहे तो अतिशय अयोग्य आहे असं सुप्रीम कोर्टामध्ये PIL फाईल करण्यात आली होती व त्याला सुप्रीम कोर्टाने पण पहा अगदी पहिल्यांदा म्हटले त्यांनी, परंतु पहा त्यांनी दिलासा तर दिलेला नाही, पॅलेट गन यूज करावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याजवळ पहा मॅन्युअल नाही आहे. ओके, की पॅलेट गन किंवा आपण यूज करायला हवं वगैरे, त्याबद्दल आपल्याजवळ संभ्रम आहे. मग याबद्दल पहा एक नियमावली तरी सुप्रीम कोर्टाने निश्चित करून देणं काळाची गरज आहे. आणि आता काय होतं पहा, जर अगदी शांत भीड असेल, ओके म्हणजे आता अगदी आतंकवाद्यावरती आपण पॅलेट गनचा वापर केला काही वाटणार नाही आपल्याला, परंतु सिव्हिलियनवरती जर याचा पॅलेट गनचा वापर होत असेल तर त्याचा गंभीर परिणाम कसा होईल पहा. तर गंभीर परिणाम असा होणार आहे की अगदी आता तिथे जो प्रोटेस्ट करणारा जो व्यक्ती होता त्याला माहिती नाही की कशा कोणत्या दिशेने वगैरे पॅलेट गन तिथं मारा लागेल. मग त्याचे डोळे तिथं निकामी झाले पहा. ओके, त्याच्यानंतर एखाद्याचे पाय निकामी होऊ शकतात, एखाद्याचा हात म्हणजे एखाद्या बॉडी पार्ट जे आहे ना ते डायरेक्टली निकामी केलं जाऊ शकतं ह्या पॅलेट गनमुळं. मग यासाठीच पहा ही इनह्युमन कृत्य आहे. मग यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल करण्यात आलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे नाही, आपला टेररिस्ट वगैरे या संदर्भात तर पॅलेट गन यूज करावंच लागतील. किंवा पहा ज्यावेळेस भीड एकदम आक्रोश पद्धतीने होईल त्यावेळेस पण आपला पॅलेट गनचा तिथं वापर लागेल. या निमित्ताने पहा या 2 कंडिशनमुळे सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली नाहीये. हा, पण नक्कीच पहा सिव्हिलियन्सवरती पॅलेट गन कितपत योग्य आहे किंवा त्यामधील जी काही नियमावली आहे ती लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने ठरवणं काळाची गरज आहे. पहा, अन्यथा सिव्हिलियन्सवरती पण पोलीस मार्फत पॅलेट गन जर चालवली जात असेल तर नक्कीच त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जनतेवरती. व पहा अगदीच एखादी बॉडी पार्टच जर डायरेक्टली डिसमेंटल जर होत असेल तर ते खूप भयावह आहे. हे इनह्युमन कृत्य नक्कीच आहे. ओके, पाहूयात सुप्रीम कोर्ट यामध्ये फायनल जजमेंट काय देईल. नेक्स्ट पहा, खानापानावर कोट्यवधींचा खर्च, वृत्तपत्रांचे देयक मात्र असह्य. पहा
महाराष्ट्र राज्य सरकारने एक गजब निर्णय घेतलेला आहे. जसं की पहा, उपमुख्यमंत्र्यापासून जे खालचे मंत्री सर्व काही आहेत, म्हणजे फक्त मुख्यमंत्री सोडला तर ज्यांना वृत्तपत्र ऑफिसमध्ये वाचायचं आहे किंवा म्हणजे मंत्रालयात त्या पद्धतीने वृत्तपत्र जर घ्यायचं असेल तर त्यांनी आता ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यायचं नाही तर डिजिटल सबस्क्रिप्शन तिथे यूज करायचं आहे, असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. या निमित्ताने सर्व वृत्तपत्र संघटना किंवा लोकसत्ता पण त्याच्या विरोधात आहे की त्यांचं म्हणणं आहे पहा का खानपानावरती तुम्ही 10 कोटी रुपये खर्च करता, परंतु अगदीच वृत्तपत्रासाठी तुम्ही 100 रुपये तशा पद्धतीने बाजूला काढू शकत नाही. म्हणजे खरंच हे दुर्दैव आहे. पहा, वृत्तपत्रामुळे आपला आजूबाजूला काय चालू आहे हे समजतं. कधी कधी मी म्हणत असतो तुम्हाला की बाबा तुम्ही जे वृत्तपत्र वाचत नाही ते खूप चांगली गोष्ट आहे, परंतु पहा तेवढंच तुमच्यासाठी ते म्हणजे चुकीचं पण आहे की तुम्ही वृत्तपत्र जर वाचलात ना तर तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे म्हणजे सभोवतालचं सर्व वातावरण तुम्हाला नक्कीच समजून येतं किंवा त्याचसोबत पहा तुमच्या विचारांना इथं नक्कीच चालना मिळते. ओके, त्यासाठी वृत्तपत्र वाचणं पण गरजेचं आहे. ओके, म्हणजे दोन्ही कंडिशन आहेत. निगेटिव्ह बातम्या जर वाचत असाल ना सकाळी सकाळी उठल्यानंतर तर खूप दिमाग पागल होतं, परंतु ठीक आहे आपण पॉझिटिव्ह थोडं पाहण्याचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आणखीन या वृत्तपत्रालाच धरून मला आणखीन एक हे करायचं आहे. मी यापूर्वी पण म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना, पहा आपल्यापैकी जर विद्यार्थ्यांकडे किंवा अगदी मित्रांकडे वगैरे जर कुणाकडे सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्सचं सबस्क्रिप्शन असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, कारण माझ्याकडे ऑलरेडी दुसरे इंग्लिश वृत्तपत्र वगैरे फायनान्शियल एक्सप्रेसचं नुकतंच घेतलेलं आहे म्हणजे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिससाठी, पण थोडंसं मराठी आणखीन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी डिस्कस करेल. या निमित्ताने मी ते 2 वृत्तपत्राचं जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन वगैरे जर असेल तर तुम्ही मला नक्की सहकार्य करू शकता. मी तुम्हाला त्या बातम्यांमधून नक्की सहकार्य करेन. ओके, तर शक्य झालं तर तुम्ही सकाळ वृत्तपत्र आणि महाराष्ट्र टाइम्सचं सबस्क्रिप्शन माझ्यासोबत शेअर करू शकता. ओके, डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. नेक्स्ट पहा, न्यायाधीशांची निवड न्यायाधीशच करतात का, हा प्रश्नचिन्ह विचारण्यात आलेला आहे. पहा, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रकरणी न्यायालयाचा खोचक सवाल. आता तुम्हाला आठवत असेल की 2023 मध्ये त्यावेळेस तत्कालीन CJI DY चंद्रचूड होते, त्यांनी एक निकाल दिलेला होता. पहा, निकालामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, जर इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करण्यासाठी म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करण्यासाठी किंवा जे 2 सहकारी इलेक्शन कमिशनर्स आहेत त्यांची नियुक्ती करण्यासाठी तुम्हाला काय लागेल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे एक समिती त्यांनी नेमणूक दिली होती. पहा, कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये इलेक्शन कमिशनर्स किंवा चीफ इलेक्शन कमिशनर्सची नियुक्ती कसं करावी याबद्दल भारतीय संविधान काही बोलत नाही, बरोबर. मग त्याचाच फायदा घेऊन पहा अगदी गैरफायदा घेण्यात आला व सरकारचे फेवरेट जे अधिकारी आहेत त्यांना तिथं बसवण्यात आलं इलेक्शन कमिशनच्या बॉडीवरती, बरोबर आहे. मग हे प्रकरण गेलं होतं पहा सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस काय दिला निकाल, एक कोण असेल ऑपोजिशन पार्टीचे लीडर ऑफ ऑपोजिशन, त्यानंतर दुसरे असतील पहा प्राईम मिनिस्टर, त्यानंतर तिसरे असतील पहा CJI आणि चौथे असतील पहा एक कॅबिनेट मिनिस्टर. ओके, अशा पद्धतीने त्यांनी 4 जणांची एक समिती नेमून दिली होती 2023 निकालामध्ये, बरोबर. मग 2023ला लगेच एक केंद्र सरकारने कायदा केला पहा आपल्याकडे, व हे जे CJIचं जे पद आहे ना त्याला त्यांनी रद्द केलं व CJIला या समितीमध्ये न ठेवता त्यांनी फक्त हे 3 लोकांना ठेवले, लीडर ऑफ ऑपोजिशन, प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर. ओके, मग आता प्रॉब्लेम काय आहे पहा, अगदी 10 जणांची लिस्ट येते. ओके, जे IAS अधिकारी आहेत किंवा अगदी तशा पद्धतीने क्वालिफाईड आहेत इलेक्शन कमिशनरच्या पोस्टसाठी, त्या 10 जणांची तशा पद्धतीने लिस्ट येते. मग त्या 10 जणांवरती पहा अगदी तिथे पुन्हा IB कडे वगैरे ती लिस्ट जाते. ओके, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग वरून ती लिस्ट आल्यानंतर पहा ती जाते IB कडे म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोकडे ती लिस्ट जाते. मग त्या लिस्टमधून त्यांनी 3 ते 4 व्यक्तींची छाननी करतात. असं का करतात पहा, तर अगदी तो व्यक्ती जो आहे तो कॅपेबल आहे का नाही किंवा तो अगदी इंटेलिजन्स ब्युरोकडून ते मागवण्याचं कार्य असं आहे पहा की हे भारतीय संविधानाचे इन्स्टिट्यूशन्स आहेत. ओके, व या इन्स्टिट्यूशन्सवरती जर आपण इनकॅपेबल व्यक्तीला जर बसवलं तर ते चुकीचं होईल. मग यासाठी पहा इंटेलिजन्स ब्युरोकडून ते 3-4 नावं तिथे सिलेक्ट करतात व त्या 3-4 नावावरती पुन्हा ही 3 जण मतदान करतात. ओके, लीडर ऑफ ऑपोजिशन, प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर. मग मला सांगा आपल्या भारतीय लोकशाहीनुसार कोण जिंकेल, कॅबिनेट मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर एकाच पक्षाकडून आहेत त्यामुळे हे दोघंच जिंकतील व लीडर ऑफ ऑपोजिशनचं तिथे काही कामच असणार नाही. मग याच निमित्ताने पहा सॉरी इथे कॅबिनेट मिनिस्टर पूर्वी नव्हते, फक्त 3 जण होते, लीडर ऑफ ऑपोजिशन, प्राईम मिनिस्टर आणि CJI. ओके, हे 3 जणांचं अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेण्याचं ठरलेलं होतं पूर्वी, परंतु पुन्हा त्यांनी काय केलं पहा, ह्या CJI ऐवजी यांनी कॅबिनेट मिनिस्टरला तिथं आणलं. मग आता काय होणार आहे पहा, इथं 2-1 अशा पद्धतीने दरवेळेस कोण जिंकणार आहे, तर नक्कीच पहा इथे सरकारच जिंकणार आहे. मग त्यामुळे पहा लास्ट वेळेस ज्यावेळेस चीफ इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करायची होती त्यावेळेस लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी त्यावेळेस गेले होते व त्यांनी म्हटलं होतं माझं जाऊन पण काही फायदा नाही, त्यामुळे ते
डायरेक्टली पत्रच त्यांनी तशा पद्धतीने जाहीर केलं होतं किंवा माझा याला विरोध आहे म्हणून. ओके, पण ते काही होऊ शकणार नाही. मग आता अगदीच ती केस चालू आहे पहा सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टामध्ये याची केस चालू असताना सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारलेला आहे की न्यायाधीशांची निवड हे न्यायाधीशच करतात का. आता त्यांचं थोडंसं विचार वेगळ्या पद्धतीने जर केला तर यांची नियुक्ती कुठून होते, प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून होते. ओके, पण नियुक्ती तर हेच करतात. आता अगदी प्रेसिडेंट ऑफ इंडिया फक्त त्यांना शपथ वगैरे देतात किंवा त्यांची नियुक्ती तिथून असते, परंतु सिलेक्ट तर हेच करतात ना. ओके, त्यांचं जे मंडळ आहे त्यांच्या मार्फतच हे सिलेक्ट केलं जातं. थोडंसं ही हिपोक्रसी आहे, परंतु जाऊ देत, याबद्दल जास्त डिटेल जाऊ नये. फायनल जजमेंट आल्यानंतर मी याला परत एकदा डीपमध्ये सांगेन तुम्हाला. ओके, डन. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, आसाममध्ये पूर्व परिस्थिती गंभीरच. मृतांची संख्या 78, 3 जिल्ह्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर महाप्रदेश, बातम्या स्किप करू शकता. नेक्स्ट पहा, मुंडे मार्गाच्या मर्यादा. हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आलेला आहे पहा. तर हिरो वर्शिप म्हणजे लास्ट वेळेस ज्यावेळेस आपण हे पाहिलं, CJPचं प्रोटेस्ट पाहिलं, त्यावेळेस अभिजित दिपके यांनी म्हटलं होतं पहा की मला तुम्ही हिरो मानू नका, तर तुम्ही सर्वजण हिरो आहात. व त्या पद्धतीने हिरोशिप कल्चर जे आहे ते थांबवायला हवं असं त्यांनी म्हटलं होतं. ते त्यावेळेस मी ते अगदी चांगल्या पद्धतीने पण डिस्कस केलं होतं. मग आता अगदीच त्यालाच अनुसरून आणखीन एक आर्टिकल आहे, त्याला थोडक्यात आपण पाहूयात. पहा, अगदी तुकाराम मुंडे ज्या विभागात जातात तर नक्कीच तिथे ते तशा पद्धतीने चांगलं काम करतात, यामुळे आपण पण टाळ्या नक्कीच वाजवतो. ओके, म्हणजे अगदी कॅपॅसिटी आहे किंवा कॅपेबल आहे किंवा निर्णय क्षमता IAS ऑफिसरमध्ये भरपूर आहे, हे आपला तुकाराम मुंडे यांना पाहिल्यानंतर नक्की समजतं की बाबा खरा अधिकारी कशा पद्धतीने व्हायला वगैरे हवा. बरोबर आहे. मग अगदी पहा, ज्यावेळेस तुम्ही IASची तयारी करतात, तुमचं स्वप्न अगदी तुकाराम मुंडे यांच्यासारखंच बनणं नक्की आहे. बरोबर. मग जे आज सध्याला प्रशासनात गेले आहेत, पण त्यांचं पण स्वप्न तसंच असेल ना. मग ते का काम करू शकत नाहीयेत. पहा ना तुम्ही, आता तुकाराम मुंडे यांच्या जागी पूर्वी पण एखादा IAS अधिकारी होताच, परंतु तो तेवढा लाईमलाईटमध्ये आला नाही. का आला नाही, तर नक्कीच पाहतो फक्त जे चांगले निर्णय असतात किंवा सरकारसाठी प्रिय निर्णय असतील तशाच पद्धतीने तो पिंजऱ्यातला पोपट या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले होते. बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुकाराम मुंडे आले त्यावेळेस त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतले व अगदी सरकारचा व्यक्ती आहे किंवा सरकारच्या विरोधातील व्यक्ती आहे ती त्यांनी कदाचित बिलकुल चेक नाही केलं. त्यांनी डायरेक्टली भारतीय संविधानाला किंवा रूल ऑफ लॉला तिथं अवलंबून त्यांनी निर्णय घेतले. बरोबर आहे. व हेच करणं IAS अधिकाऱ्याचं खरं अर्थानं रोल असतं. बरोबर आहे. म्हणजे अगदी सिस्टीम म्हणजे त्या पद्धतीने चालू शकते हे आपला तुकाराम मुंडे यांना पाहिल्यानंतर नक्की समजतं. बरोबर आहे. पण पहा, आता अगदी आपली जनता पण, आता जनतेमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला जर एखादी कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा एखादा रहिवासी किंवा एनी अदर प्रमाणपत्र जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस तहसील ऑफिसमध्ये जाता त्यावेळेस तुमचं पहिले 10 दिवस काम होत नाही. मग पहिले 10 दिवस काम होत नाही म्हटल्यानंतर 11व्या दिवशी तुम्ही तिथं बरोबर तिथं काय करता पहा, पैसे देण्याचा प्रयत्न करता व पैसे दिल्यानंतर पहा अगदी 3 दिवसांमध्ये हे काम होतं. मग आता इथे खऱ्या अर्थाने जनता जबाबदार आहे की प्रशासकीय जो अधिकारी आहे तो जबाबदार आहे, तर इथे पहा दोघं पण जबाबदार आहेत. ओके, म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीने जर तिथं घुस न म्हणजे अगदी फक्त एकाने होणार नाही आहे. पाहता प्रत्येक व्यक्तीने म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने जर असं ठरवलं की बाबा मी पैसे देणारच नाही आहे, माझं काम किती दिवस लागत नाहीत, मी तिथं प्रयत्न करेन. म्हणजे पाहता अगदी UPSCची नोटिफिकेशन येते कधी फेब्रुवारी महिन्यामध्ये. आय थिंक आता ह्या वेळेस जानेवारी महिन्यामध्ये दिलं होतं, परंतु फेब्रुवारीचं आपण धरूयात. 14 फेब्रुवारीला UPSCची नोटिफिकेशन येते. मग पहा तुम्ही डिसेंबर महिन्यापासूनच जर डॉक्युमेंटच्या मागे लागला तर डिसेंबरमध्येच तुमचे डॉक्युमेंट जर सगळे रेडी असतील तर बेटर आहे ना. मग ती आपला कोणाच्या पाया पडण्याची वगैरे गरज नाही किंवा भ्रष्टाचार तिथे करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, म्हणजे आपण कायदेशीर मार्गाने ते सर्टिफिकेट नक्की काढू शकतो. परंतु पहा आपण आळशीला एवढे की त्यामुळे आपल्याला काय एकदम फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला काय सर्टिफिकेटची आठवण येते. मग या निमित्ताने पहा आपल्याकडे काय होत आहे तर भ्रष्टाचाराला स्वतःहून आपण चालना देत आहोत. मग जनता भ्रष्टाचार तिथं करत आहे. मग या कारणानिमित्त जे अधिकारी तिथे बसलेला आहे ना त्याला पण माहिती आहे की हा व्यक्ती पैसे देईल, मला फक्त 10 दिवस थांबायचा आहे, 10 दिवसानंतर ह्या 11व्या दिवशी माझ्याकडे येऊन पैसे देणार म्हणजे देणार. मग या कारणानिमित्त पहा त्यांची पण मानसिकता बिघडलेली आहे व आपली पण मानसिकता तिथं बिघडलेली आहे. पण ज्यावेळेस आपण तुकाराम मुंडे यांना पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं किंवा आपला भ्रष्टाचार बघायचं नाही आहे. मग तुम्ही आजपासूनच का प्रयत्न करत नाहीत हा सवाल यांनी विचारलेला आहे की तुकाराम मुंडे यांच्या पण काही मर्यादा आहेत किंवा मुंडे मार्गाच्या पण काही मर्यादा आहेत. आता अगदी मुंडे मार्गाच्या मर्यादा काय आहेत मग तर नक्कीच पहा, आता मी जर IAS झालो, ओके, माझी लहान मुलं आहेत पहा, असं तुम्ही कन्सिडर करा. लहान मुलं आहेत, एखादी पहा 4थीला आहे व दुसरा आहे पहा 5वीला. ओके, अशी 2 लहान मुलं आहेत व 4थी आणि 5वीला ती आहेत. बरोबर. मग माझं जर ट्रान्सफर झालं किंवा मी जर सिस्टमच्या विरोधात
थोडंसं हे करण्याचा प्रयत्न केला व माझं जर ट्रान्सफर झालं तर आज पहा हे ABC या जिल्ह्यामध्ये शाळा शिकत होते, मग लगेच उद्या दुसऱ्या दिवशी त्यांची शाळा चेंज होईल. या निमित्ताने मी काय केलं पहा, इथे अगदी म्हणजे माझी दुसरीकडे माझ्या मुलांची दुसरीकडे शाळा जाईल, म्हणजे आता पुन्हा कुठे पहा DEF या जिल्ह्यामध्ये कदाचित शाळा जाईल माझी, मग अगदी तसं होईल म्हणून ही मला भीती वाटेल. मग या भीतीमुळे मी काय करेल पहा, चांगलं सरकारला आवडेल तेल तसेच निर्णय घेईल ना. सरकारच्या विरोधात जर निर्णय घेतला तर माझे परत एकदा ह्या लेकरांची शाळा वगैरे बदलावी लागते. असं आपण तिथे विचार करायला लागतो. मग विचार केल्यानंतर पहा आपण काय करत आहोत, तिथं अगदीच इमोशनली इंटेलिजन्स वापरत आहोत का, बिलकुल नाही. इथिक्स आपण पाळत आहोत का, बिलकुल नाही. आपण कालच्या लेक्चरमध्ये पण आपण जी कन्सेप्ट पाहिली होती पहा, म्हणजे सहानुभूती, म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या प्रति सहानुभूती बिलकुल नाही तिथे. आपण म्हणजे काहीच नाही, स्वतःचं इंटरेस्ट आपण तिथं पाहत आहोत. माझ्या लेकरांचं कसं होईल ही इंटरेस्ट आपण पाहत आहोत, म्हणजे अधिकारी बनण्याची आपल्याकडे खऱ्या अर्थाने लायकी नाही आहे तिथे. ओके, मग हेच तर आता सध्याला इथं बिलकुल चुकत आहे. आता अगदी तुकाराम मुंडे किंवा अगदी तुम्ही जर पाहिलात सदानंद दाते सध्याला चीफ आहेत महाराष्ट्र पोलीसचे. ओके, त्यांच्या पुस्तकामध्ये पण त्यांनी तेच लिहिलेलं आहे पहा, की म्हणजे पहिली त्यांची बदली तर 17 दिवसांमध्ये झाली होती. म्हणजे अगदी गेलं ना कुठे तर लगेच तयार राहायचं बॅग भरून आपण, की बाबा माझी नेक्स्ट बदली कुठं आहे, तरच तुम्ही पहा खऱ्या अर्थाने तिथं चांगल्या पद्धतीचे अधिकारी तिथं होऊ शकता. अन्यथा ही सर्व्हिस तुमच्यासाठी नाही आहे पहा. व अगदी म्हणजे तुम्ही दुसऱ्या सर्व्हिसमध्ये नक्की पाहू शकता जिथे तुम्हाला बेटर असेल. ओके, आता म्हणजे तुम्हाला थोडंसं हे निगेटिव्ह मी सांगत आहे का, तर बिलकुल नाही आहे पहा. परंतु ह्या जॉबमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. जसं परवा दिवशी मी एक न्यूज आलेली होती, म्हणजे TETचा प्रकरणाचा जो ज्यांनी छडा लावला ना त्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्राने काय केलेलं आहे. ओके, ते आपण त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पॉलिटिकल आहे त्यामुळे मी बोलत नाही, परंतु तुम्ही न्यूज ती ऐकून घ्या, तुम्ही ती वाचून घ्या, असं मी तुम्हाला टास्क दिलेलं होतं. बरोबर आहे. म्हणजे पहा, ज्या अधिकाऱ्यांनी TETचा परिपूर्णरित्या शोध लावला की इथे घोटाळा वगैरे होत आहे, त्या अधिकाऱ्याला आपण बक्षीस म्हणून आपण पहा दुसरीकडे काम देतो, जे गडचिरोली वगैरे अशा म्हणजे पनिशमेंट जिल्हा असं आपण ज्यांना म्हणतो ना, तशा पद्धतीने तिकडे आपण काम देत आहोत. हा, आता अगदीच त्यांना जर प्रमोशन म्हणून आणखीन जर चांगल्या पद्धतीने टास्क वगैरे जर दिले असते तर ते आणखीन पहा ते अधिक ऊर्जेने तिथे कार्य केले असते ना, परंतु आपण त्यांना पनिशमेंट पोस्टिंग तिथे देतो. मग पनिशमेंट पोस्टिंग दिल्यानंतर पहा अगदी जे दुसरे अधिकारी आहेत ना त्यांना काय वाटतं की बाबा नाही, आपण जर तसं केलं तर आपलं इथं सेल्फ इंटरेस्ट इथं गायब होईल. मग या निमित्ताने पहा ते काय करतात, चांगलं काम करत नाहीत. मग तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत तसं नाही. आता अगदी त्यांच्याकडे पण मर्यादा आहेत. त्यांच्याकडे मर्यादा काय आहेत पहा, की नक्कीच त्यांना बदली वारंवार करावी लागते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा त्यांना काही दिवस घरी बसावं लागतं, म्हणजे काही दिवस तर त्यांना पोस्टिंग असं मिळत नाही. पण ज्यावेळेस पोस्टिंग आली त्यावेळेस नवीन डिपार्टमेंट, म्हणजे एका डिपार्टमेंटला ते किंवा एका जिल्ह्यामध्ये ते जास्त दिवस टिकतच नाहीत. अगदी तसंच आहे. मग अगदी त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे ते प्रॉब्लेमॅटिक होतं. मग अगदी आपला पण हेच प्रॉब्लेम आहे पहा. इथे सांगायचा उद्देश आहे हा, की जनतेने हे सर्व काही बदलून येऊ शकतं. म्हणजे फक्त तुकाराम मुंडेच असायला हवे तसं नाही आहे, तर जनतेमार्फत हे सर्व काही बदलता येऊ शकतं. म्हणजे याच्या पूर्वी आता पहा, जर जनताच पैसे जर द्यायला लागली नाही, म्हणजे कोणतंही काम असू द्या, जनता जर पैसेच देत नसेल तर नक्की जो IAS तिथं बसलेला आहे त्याला ते काम करावंच लागेल पहा. अन्यथा आता तुम्ही आपले सरकार पोर्टलवर पण तुम्ही आता पहा, तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ना तर तुम्ही आपले सरकार पोर्टलवरून अप्लाय करता, पण त्याला जर त्यांनी विशिष्ट वेळेमध्ये जर रिप्लाय दिला नाही तर तुम्ही पहा ॲडिशनल कलेक्टरकडे वगैरे ती तक्रार दाखल करता येते. ओके, तहसीलदारकडून जर तुम्हाला कास्ट मिळालं नाही तर उपजिल्हाधिकाऱ्याकडून जर मिळालं नाही तर ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर वगैरे अशा पद्धतीने तिथं पाथ दिलेला आहे व तुम्ही तिथं डायरेक्टली कंप्लेन करू शकता व तुमची तिथं डायरेक्टली जनसुनावणी होते पहा. ओके, कलेक्टर ऑफिसमध्ये. परंतु आपल्याला ही पाथ माहिती नाही, आपण आपल्याला इन्स्टंट पाहिजे. मी तेच सांगितलं पहा उदाहरण तुम्हाला, की आपण 14 फेब्रुवारीची तारीख आली ना त्यावेळेसच त्या दिवशीच आपण पाहतो की बाबा माझ्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नाही, पण आपण जर तेच पहिल्यांदाच काढून ठेवलं असतं तर कदाचित ते बेटर झालं असतं. म्हणजे अगदी इथं जनतेचं पण चुकत आहे व जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी इथेच पण फॉलो करत नाहीत, ह्या दोघांचा पण चुकता आहे. मग यासाठीच हा आर्टिकल आहे पहा, की तुकाराम मुंडे यांच्या मार्गाच्या इथं काही नक्कीच मर्यादा आहेत व आय होप तुम्हाला हा आर्टिकल अगदी योग्यरित्या समजला असेल. बाकी पहा, आपल्या देशामध्ये TN सेशन पण झाले आहेत, म्हणजे अगदी त्या सिस्टमने त्यांना जरी म्हणजे अगदी कायदे जेवढे आहेत ना त्या कायद्यामध्ये पण राहून एकदम दमदार पद्धतीने काम करता येतं, हे TN सेशन यांनी दाखवून दिलेलं आहे पहा. ओके, TN सेशन यांचं कर्तव्य काय होतं किंवा काम काय होतं हे तुम्ही नक्कीच इतिहास काढून पाहू शकता. त्याच्यानंतर आणखीन इथं जाता जाता त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, की अगदी तुकाराम मुंडे आहेत तोपर्यंत हे सर्व प्रशासन चांगलं चालतं, परंतु तुकाराम मुंडे गेल्यानंतर काय होतं त्या डिपार्टमेंटचं हे तुम्ही पाहिलात कधी? तर बिलकुल नाही पहा. तसंच आता प्रत्येक गोष्टीचं आहे. महात्मा गांधी होते, महात्मा गांधींना आपण भरपूर पूजलं, परंतु महात्मा गांधी गेल्यानंतर आपल्या देशाचं काय झालं? त्यानंतर जयप्रकाश नारायण अगदी जोपर्यंत होते त्यावेळेस आपण काय म्हणू शकता, अंधारा रात्रामध्ये प्रकाश घेऊन आलेले जयप्रकाश नारायण असं त्यांना म्हटलं आपण, पण पुढे काय झालं?
मान्य आहे. त्याच्यानंतर अण्णा हजारे. आता इथं अण्णा हजारे यांचं उदाहरण दिलेलं आहे, मी काही बोलत नाही. इथं पहा अण्णा हजारे हे नाव दिलेलं आहे, पण इथे पण लेखक तेच म्हणलेले आहेत. पहा जयप्रकाश नारायण आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल भरभरून त्यांनी दिलेलं आहे, परंतु अण्णा हजारे यांच्याबद्दल दिलेलं नाही आहे. ओके, म्हणजे मी तुम्हाला आय थिंक परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत असताना किंवा कालच्याच लेक्चरमध्ये बरोबर आहे कोळसा स्कॅमबद्दल बोलत होतो. तर 20 वर्षाच्या नंतरचेच तुम्ही उदाहरण द्या. मी ते त्यामुळेच म्हटलं होतं लोकसत्ताने पण पहा जास्त हे केलेलं नाही आहे. 20 वर्षाच्या पूर्वीचं उदाहरण घेतलं आहे, जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी. ओके, म्हणजे अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर देव मानत असाल तर अगदी त्यांची पूजा तुम्ही करता, त्यांच्या चरणी पुष्पगुच्छ तुम्ही अर्पण करता, परंतु त्याचं निधन झाल्यानंतर किंवा ते आपल्या मध्ये नसल्यानंतर त्या इन्स्टिट्यूशनचं किंवा त्याचं तिथे जो व्यक्ती काम करत होता त्याचं काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे. मग तेच चुकीचं होतं. मग यासाठी पहा आपण भारतीय जनतेने सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार विरोधी लढा देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सर्वांनी जर हे प्रयत्न केले तरच हे सर्व काही यशस्वी होऊ शकतं. अन्यथा सिस्टीम पहा पूर्णतः म्हणजे अगदी तुम्ही पण सिस्टमचा त्या भाग आहात. ओके, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊनच काम करणं गरजेचं आहे, असंच हे आर्टिकल सांगण्याचा प्रयत्न करतोय. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा रुपयाची घसरण आणि आर्थिक स्थैर्याची कसोटी. आता इथला जो आकडेवारी आहे ही अंदाजित आहे. मी दरवेळेस तुम्हाला म्हणत असतो पहा की आपल्याला कोणती आकडेवारी महत्त्वाची असते, तर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जी आकडेवारी येते व इकॉनॉमिक सर्व्हे येतं पहा 31 जानेवारीला, त्या दिवशीची आकडेवारी तुम्हाला परीक्षेत लिहायची असते. आता ही जी सांगत आहे मी ती गरजेचं नाही आहे, पण इथं आर्टिकल आलेलं आहे व तुम्हाला पण माहिती असावं या निमित्ताने सांगतोय मी. तर पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकतेच जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालातून जगाच्या अर्थवृद्धी संदर्भात काहीसे निराशाजनक चित्र समोर येत आहे. त्यातीलच एक पहा भारतासंदर्भात सांगायचे तर भारताचा आर्थिक विकास दर अर्थात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा GDP दर 2025 मधील 7.7% 2026 मध्ये 6.4 पहा 7.7% भारत देशाचं GDP 2025चं होतं ते 2026 मध्ये आल्यानंतर 6.4% राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. आता हा अंदाज आहे, बाकी आपल्याला गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर पहा ह्याच अंदाजाला अनुसरून पहा आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे मॉनिटरी पॉलिसीची बैठक होईल बरोबर. मग त्या कमिटीची बैठक ज्यावेळेस होती मग त्यावेळेस त्यांनी रेपो रेट वाढवतात किंवा कमी करतात हे आपल्याला नक्कीच समजेल. मग त्या रेपो रेटचे GDP वरती काय परिणाम होतात ते त्यांनी स्वतःहून सांगतात RBI. ओके, मग ते पाहूयात ना आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आता हे जे सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा की अंदाजित 6.4% एवढं GDP ग्रोथ रेट असणार आहे आपल्या देशाचं. परंतु पुढल्याच महिन्यामध्ये लगेच म्हणजे 6 तारखेला तरी यांची मॉनिटरी पॉलिसीची बैठक बसेल. मग त्यावेळेस आपण पाहूयात. आता सध्यालाच तुम्ही झोप उडवून घेण्याची बिलकुल गरजेचं नाही. हां, पण सिलेबस तुम्ही एकदा प्लीज पाठ करून ठेवा. सिलेबसचा हा पॉईंट आहे, रेपो रेट, मॉनिटरी पॉलिसी वगैरे हे सर्व. तर प्लीज सिलेबसमधून हे तुमचं कव्हर होऊन जाईल. डन. बाकी पहा आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, म्हणजे इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. बाकी जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या, परंतु बिलकुल गरजेचं नाही आहे. ओके, विश्वास ठेवा, गरजेचं नाही आहे. नेक्स्ट पहा कुश क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचे अभेद्य कवचाकडे वाटचाल. आता आत्मनिर्भर भारतमध्ये आपण आणखीन एक स्टेप पुढे जात आहोत. पहा याच्यापूर्वी आपण मिसाईल्स ज्या आहेत किंवा जी क्षेपणास्त्र आहेत ती आपण रशियाच्या मदतीने बनवत होतो, S-400 वगैरे बरोबर. पण नुकतंच काल आपण कुश क्षेपणास्त्र म्हणजे कुश मिसाईल जे आहे त्याचं लॉन्च आपण सक्सेसफुल केलेलं आहे. यामध्ये पहा M1 जे आहे ते 150 किलोमीटरच्या रेंजचं असणार आहे, M2 जे आहे ते 250चं असेल आणि M3 हे 350 अशा पद्धतीने त्यांची रेंज असणार आहे. आता हे विचारलं जाणार नाही, परंतु लक्षात ठेवा यामध्ये लघु, मध्यम आणि लांब अशा 3 प्रकारची क्षेपणास्त्र असणार आहेत. आणि पहा काल M2 ची चाचणी करण्यात आलेली आहे 250. ओके, मग प्रत्येक गोष्टीमध्ये M1च आहे, परंतु त्याच्या खाली बुस्टर लावून पहा यांची रेंज वाढवण्यात आलेली आहे या क्षेपणास्त्राची. व या क्षेपणास्त्रामुळे होणार काय आहे तर पहा कुश प्रकल्पांतर्गत लघु, मध्यम, लांब अशा 3 प्रकारची क्षेपणास्त्र आपण विकसित करत असून शत्रूच्या हवाई हल्ल्यांना भेदण्याचे काम ही यंत्रणा करेल. या प्रकल्पाला 2022 मध्ये मंजुरी मिळाली. 100 किलोमीटर पासून 400 किलोमीटर पर्यंतच्या हवाई लक्ष्यांना ही क्षेपणास्त्र भेदणार आहेत. ओके, डन. म्हणजे 100 किलोमीटर पासून ते 400 किलोमीटर इथपर्यंत त्यांनी दाखवलेली रेंज आहे बरोबर. म्हणजे पहा आता आपल्या भारतीय हवाई हद्दीमध्ये जर एखादं जेट वगैरे येत असेल किंवा पाकिस्तानचं विमान येत असेल किंवा अन्य काही ड्रोन वगैरे जर येत असतील तर त्याला आपण 150 किलोमीटरवरती डायरेक्टलीच अटॅक करू शकतो किंवा 400 किलोमीटरवरती पण अटॅक करून आपण त्याला नेस्तनाबूत करू शकतो. यासाठी हे कुश प्रणाली आपण विकसित केलेली आहे किंवा कुश क्षेपणास्त्र भारतीय बनावटीचं विकसित केलेलं आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे पहा, DRDO आणि भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BEL या दोघांनी मिळून हे
काम करत आहेत. बरोबर आहे. मग आता त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह हा आहे पहा की पुढल्या वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल किंवा नाही. म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आपल्या हवाई किंवा इंडियन एअरफोर्सची गरजेची आहे तेवढी आपण विकसित करू का नाही याबद्दल प्रश्नचिन्ह नक्की आहेत. कारण पहा यापूर्वीचे आपले टास्क कंप्लीट झालेले नाहीत, पण आपण टेस्ट तर नक्की केलेली आहे. फक्त आता प्रॉब्लेमच हा आहे पहा की हे जे संपूर्ण क्षेपणास्त्र आहेत ते इंडियन एअरफोर्सला केव्हा मिळतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. ओके, डन. बाकी उर्वरित बेस्ट आहे पहा. नेक्स्ट पहा, एआयच्या शर्यतीत अमेरिका की चीनची बाजी प्रश्नचिन्ह आहे. आता हे आर्टिकल आपण डायरेक्टली द हिंदू सोबतच पाहणार आहोत. तत्पूर्वी एक आर्टिकल पाहूयात. महाराष्ट्राच्या दिलीप गावितची सुवर्ण भरारी, भारताचे दुहेरी यश. नाशिक जिल्ह्यातील तोरा डोंगरी या आदिवासी गावातील प्यारा धावपटू दिलीप महादू गावित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 100 मीटर T47 शर्यतीत सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला आणि राज्यासह देशाची मान अभिमानाने उंचावली. तसेच मोहम्मद बासिल यांनी रौप्य पदक पटकावलेले आहे. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे पहा. त्यानंतर आपण हा आर्टिकल आता डिस्कस करायचा आहे. ओके, हे आहे कालचा द हिंदू. कालच्या द हिंदूमध्ये तेच बातम्या आहेत पहा सर्व. त्यानंतर अगदीच कोलसा जो स्कॅम झालेला होता त्यामधून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टद्वारा. ओके, तर डन. कुठे गेली हे आर्टिकल, हे दोन्ही गरजेचे नाहीत पण हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे पहा. बिहाइंड चायनाज AI गिफ्ट अ कॉन्स्टंट. ओके, तर पहा आता सर्वांना माहिती आहे पहा, नुकतंच चायनाने एक AI व्हर्जन लॉन्च केलं, मूनशॉट. ओके, मूनशॉट व किम K3 त्याचं व्हर्जन आहे पहा. बरोबर आहे. व हे ना ओपन आहे. ओके, त्यासोबतच पहा लास्ट इयरला डीपसिक त्यांनी लॉन्च केलं होतं. ओके, हे पण काय आहे तर ओपन आहे. ओके, म्हणजे त्यांनी क्लोज्ड ठेवत नाही. त्यांची जी काही सूत्र आहेत ना ती API टेक्नॉलॉजी वगैरे जे आहे ना ते, आता ही काय आहे हे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये वगैरे मी थोडक्यात समजावून सांगितलेला होता. ओके, आता त्याचं एक्सटेन्शन आहे. तर झालेलं काय पहा, मूनशॉट जे AI आहे त्याचं व्हर्जन लॉन्च करण्याच्या दिवशी जे क्षी जिनपिंग आहेत यांनी चायनाला तब्बल 9 वर्षांनी ॲड्रेस केलं. ओके, पब्लिक गॅदरिंगला. व ॲड्रेस केल्यानंतर हे म्हणजे इतिहासच ठरला की त्यांनी तब्बल 9 वर्षानंतर पब्लिक गॅदरिंगला तशा पद्धतीने ॲड्रेस केलेलं. ओके, मग आता हे करण्यामागे नेमकं कारण काय आहे. तुम्ही एकीकडे पहा USA. ओके, आता सध्याला तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिला तर USA आणि चायना या दोघांचं इकॉनॉमिक वॉर नक्कीच चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता, किंवा कॉम्पिटिशन चालू आहे. वॉर म्हणता येणार नाही परंतु कॉम्पिटिशन नक्की चालू आहे. आता कॉम्पिटिशन कसं पहा तर USAने पहिल्यांदा सर्वप्रथम आणलं पहा ChatGPT. बरोबर आहे. त्याच्यानंतर आलं त्यांचं ग्रोक. ओके, त्याच्यानंतर आता अगदीच अँथ्रोपिकचं क्लाउड. ओके, अँथ्रोपिक हे सर्वात मोठं आलेलं आहे पहा, म्हणजे एकदम भारी आलेलं आहे अँथ्रोपिक. ओके, त्याचं क्लॉड. ओके, व हे सगळे कसे आहेत पहा तर क्लोज्ड आहेत. यांनी आपली सूत्र जगासोबत शेअर केली आहेत का, सूत्र वगैरेची सर्व आहेत ती सर्व जगासोबत बिलकुल शेअर केली नाहीत. मग हे सर्व डाटा कुणाकडे असेल पहा. फक्त आता अगदी मी जर ChatGPT यूज करत असेल, ग्रोक यूज करत असेल, जेमिनाय यूज करत असेल किंवा कोणतंही यूज करत असेल, याचा डाटा कुठं स्टोअर होतो, डायरेक्टली जातो पहा USAच्या सर्व्हरवरती, तिथं सेव्ह होतो. बरोबर आहे. परंतु चायनाचं तुम्ही दुसरीकडे घ्या. इथं पहिल्यांदा त्यांनी आणलं डीपसिक AI. ओके, हे पण तसं त्यांनी ठेवलं, ओपन AI ठेवलं पहा. ओके, म्हणजे अगदी सगळ्या जगांना त्यांनी सूत्र दाखवली किंवा हे अशा पद्धतीने वर्क करतं. त्याच्यानंतर आता आलेलं आहे मूनशॉट. ओके, मग हे असं करण्यामागे कारण काय आहे पहा. तर अगदी आता जर मी मूनशॉट AI माझ्या लॅपटॉपवरती डाउनलोड केलं व त्याचा जर वापर केला ना तर नक्की पहा त्याचा डाटा कुठं जातो तर तिथं चायनाला जाऊन शेअर होत नाही, तर तो डाटा फक्त इंडियामध्येच असतो. ओके, आता हे नेमकं करण्यामागचं कारण काय आहे तर लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस सत्तेत आले होते 2016ला सत्तेत आल्यानंतर पहा त्यांनी 2018 येताना चायनाची हुवावी नावाची कंपनी आहे, हुवावी. ओके, तुम्ही पण याच्यापूर्वी ऑनरची मोबाईल आपल्या भारत देशामध्ये पाहिला असाल पहा. आता ती बंद झाली आहेत का तर अमेरिकेने निर्बंध लावले. हुवावीची पण आपल्याकडे फोन यायची पूर्वी, ते बंद झाले का तर अगदी अमेरिकेने बंदी लावली. मग अमेरिकेने बंदी लावली त्यामुळे भारत देशाने पण बंदी लावलेली आहे. ओके, मग हुवावी ऑनरची काही कंपनी आहेत ना ते चायनाच्याच होत्या. बरोबर आहे. मग अमेरिकेने काय केलं पहा, ही जी हुवावी कंपनी आहे ही हुवावी कंपनी अमेरिकेच्या डाटा लॉस करत आहे असे आरोप करत पहा त्यांनी अगदीच हुवावीवरती बंदी आणली. बरोबर आहे. मग हुवावीवरती बंदी आणल्यानंतर चायनाला तिथं काय खूप मोठा शॉक बसला पहा. ही जी हुवावी कंपनी आहे चायनाची, ही एकमात्र कंपनी आहे जी सगळ्या
दुसऱ्या फॉरेन कंपनीजला टक्कर देऊ शकते चायनाची. ओके, मग या निमित्ताने पहा चायनाला थोडंसं आघात पोहोचलं पहा की हुवावी कंपनी माझी बंद कसं पाडलं. बरोबर आहे. यासोबतच पहा नेक्स्ट वेळेस त्यांनी काय म्हटले, हुवावी तर बंद करेलच करेल, परंतु तुम्हाला आता आम्ही चिपच देणार नाही. ओके, आम्ही तुम्हाला इंटेल, जसं पहा लॅपटॉप जर बनवायचं म्हटलं तर त्यामध्ये इंटेलचं चिप लागतं तिथं. बरोबर आहे. त्यानंतर सॅमसंगची रॅम, त्यानंतर रॉम, अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये चिप लागणार आहे. बरोबर आहे. अगदी तसंच आयफोनचं स्वतःच त्यांनी चिप निर्मिती वगैरे केलेली आहे. बरोबर. मग USA ने काय केलं पहा, तर आपण चायनाला चिप एक्सपोर्ट करायचं नाही असं त्यांनी आदेश दिला व चायनाला आता चिप एक्सपोर्ट केली जाणार नाही. मग आता पहा USAच्या जे चिप आहेत ना ते एकदम भारी क्वालिटीच्या आहेत. जसं की पहा तुम्ही पाहिलात नाविडिया AI साठी खूप फेमस आहे. त्यानंतर ॲपलची सिलिकॉन व्हॅली, त्यांची तर M1 M2 M3 ज्या चिप आहेत ना ते पण एकदम प्रो लेवलवरती केलेले आहेत. बरोबर. इंटेल आता थोडंसं त्यांनी प्रगत करत आहेत. ओके, तेवढंसं नाव नाही आहे त्यांचं, परंतु AMD त्यांचंच आहे अमेरिकेचं. बरोबर आहे. परंतु हे जे नाविडिया, ॲपल ह्या ज्या चिप आहेत ना त्या खूप मोठ्या प्रगत झालेल्या आहेत. परंतु तुम्ही चायनाची चिप वगैरे ऐकलात का आजपर्यंत? तर बिलकुल नाही. पहा चायनाने ना चिपवरती तेवढं जास्त काम केलेलं नव्हतं. बरोबर आहे. अमेरिकेने सुपरफास्ट चिप बनवलेले आहेत. मग सुपरफास्ट चिप बनवल्यामुळे पहा ज्यावेळेस त्यांचं AI आलं, AIला त्यांनी क्लोज ठेवण्याचं मागचं कारणच ते आहे. पहा त्यावेळेस ज्यांनी सर्व्हर बनवले ना, सर्व्हरमध्ये त्यांनी अगदी चांगल्या मोठ्या चिप तिथं वापरल्या. मग मोठ्या चिप वापरल्यानंतर ChatGPT, ग्रोक AI, त्यानंतर अँथ्रोपिक वगैरे हे जे सर्व AIचे मॉडेल आहेत ना, हे सर्व्हरचा डाटा जो आहे तो कॅपेबल होत्या आपापल्या देशामध्ये ते ठेवण्यासाठी. बरोबर आहे. मग त्यांनी पहा आपापल्या USA मध्येच त्यांनी क्लोज्ड पद्धतीने ती चिप मॅन्युफॅक्चरिंग तिथं करून तिथं त्यांनी सर्व्हरमध्ये डाटा सर्व काही स्टोअर करून ठेवला. बरोबर आहे. उलट पहा आता इकडे चायनाकडे या तुम्ही. चायनाकडे स्वतःच्या आता चिप आहेत का तेवढ्या AI साठी सफिशियंट असणाऱ्या? तर बिलकुल नाही. पण पहा त्यांनी अगदी तिथं हार मानली नाही, तर त्यांनी भंगारामधून ज्या चिप त्यांना प्राप्त झाल्या ना त्यामधून त्यांनी डीपसीक AIचं मॉडेल विकसित केलेलं आहे. पहा मग भंगारमधून ज्या आलेल्या चिप आहेत त्या अगदी स्वस्त तर त्यांना मिळणार आहेत, परंतु इथं प्रॉब्लेम काय आहे पहा, ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतील का जेवढ्या पद्धतीने इथं USAच्या चिप काम करत आहेत? जसं ॲपलचं M1 M2 M3 जे चिप काम करतील तसं अगदी चायनाचे हुवावीचं मॉडेल वगैरे तेवढं चांगल्या पद्धतीने काम करेल का? तर बिलकुल नाही. कारण ते भंगारामधून आलं आहे, वेस्टमधून त्यांनी रिसायकल केलेलं आहे. बरोबर. मग हेच इथं कारण आहे. पहा त्यांनी अगदी इथे अमेरिकेकडे सुपरफास्ट चिप आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःचं सर्व्हर तिथे डेव्हलप केले, परंतु चायनाकडे आता सर्व्हरसाठी चिप नाही आहेत. पहा मग या कारणानिमित्त त्यांनी आपला स्वतः करून काय करत आहेत, ओपन पद्धतीने ते शांतीसूत्र वगैरे विकत आहेत. मग याचा फायदा काय होईल पहा. आता अगदी पॉझिटिव्ह पण फायदा आहे आणि निगेटिव्ह पण फायदा आहे. तत्पूर्वी आपण पॉझिटिव्ह फायदा पहिल्यांदा पाहूयात. तर पहा आज सध्याला डीपसीक AI आणि मूनशॉट AI जे आहे ते आपल्याला ओपन झालेलं आहे. बरोबर. मग भारत सरकारनं त्यांचीच डायरेक्टली कॉपी करू शकतं, कारण ते ओपन ठेवलेलं आहे पहा त्यांनी. मग त्यांची कॉपी करून ना आपण त्यामध्ये फक्त इंडिजिनियस लँग्वेज जे आहे ते मॉडेल तिथे टाकू शकतो व आपण भारत देशाचं स्वतंत्र AI विकसित करू शकतो. पॉझिटिव्ह गोष्ट आहे. व आपला जो डाटा आहे तो आपल्या भारत देशामध्येच असेल, हे सर्व काही चांगलं होईल. पण निगेटिव्ह गोष्ट काय पहा, आज किंवा उद्या चायनावरती जी चिप निर्मितीची जी बंदी आहे किंवा चायनाला चिप एक्सपोर्टची जी बंदी USAने लावलेली आहे ती कधी ना कधी उठेल. किंवा चायनाने पण पहा जसं भंगारामधून त्यांनी चिप हुडकून काढल्या, अगदी तशा पद्धतीनेच पहा जर त्यांनी नवीन चिप निर्मिती जर विकसित केली तर काय होईल पहा. चायनाकडे आज चिप नाही आहे, परंतु उद्या तरी चिप आली. उद्या चिप आल्यानंतर मग पहा आज घडीला डीपसीकचं 1.0 चालू आहे, उद्या कदाचित ते 10.0 चालू असेल. मग मला सांगा त्यांच्याजवळ जर सुपरफास्ट चिप आली तर ते ओपन ठेवतील का मग डीपसीक? बिलकुल नाही. ते काय करतील, क्लोज करतील. मग आपला 11वं व्हर्जन जे आहे ते इंडियामध्ये स्टोअर करता येईल का? तर बिलकुल नाही. मग आपल्याला पहा स्टोरेज त्यांचं विकत घ्यावं लागेल व ते कुठं असेल, चायनाकडेच असेल. ओके, म्हणजे पहा सध्याला अगदी त्यांनी आपल्याला लालच लावण्यासाठी वगैरे आपलं ते मोफत देत आहेत, परंतु एकदा जर का त्यांना चिप निर्मिती झाली किंवा एकदा जर त्यांनी चिप निर्मिती तशा पद्धतीने केली तर मग नक्कीच पहा ते आपापलं सर्व घेऊन ते पळून जातील किंवा डाटा वगैरे ते त्यांच्याजवळ स्टोअर पुन्हा करायला लागतील. मग यासाठी हे चॅलेंज आहे. भारत देशाने नक्कीच याचा आता फक्त काठीचा आधार म्हणून आपण तेवढा वापर करू शकतो, पण पुन्हा त्याच्यावरतीच चालणं हे चुकीचं आहे. मग आपण नक्कीच काठीचा आधार घेऊन चालायला शिकलं की मग एकदा आपण ती काठी फेकून द्यायची. मग चायना काय करत नाही, आपल्याला आवश्यकता नाही, पण
तोपर्यंत आपण आत्मनिर्भर भारत व्हायचं AI मध्ये, हे आपण नक्कीच या गोष्टीमधून शिकू शकतो. मग त्यासाठी पहा, आज सध्याला चायनाची पण काही मजबुरी आहे, त्यामुळे पहा त्यांनी आपल्यासाठी ओपन ठेवलेलं आहे ते AI. मग नक्की आपण सर्वांनी म्हणजे आपल्या भारत देशाने पण त्याचा वापर नक्की करून घ्यायला पाहिजे, असं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. की आपण जर त्याचा आज घडीला वापर करून घेतला तर उद्या चायनाने कितीही मोठं तंत्रज्ञान वगैरे विकसित केलं तर त्याचा फरक आपल्याला पडणार नाही. व आपले संबंध USA सोबत चांगले आहेत, मग आपण आपल्या भारतीयांचा डेटा आपल्या देशामध्ये शेअर करू शकतो. पहा, ओके, म्हणजे अगदी आपली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, आता तुम्ही पाहू शकता फॉक्सकॉन, आपलं जे ॲपल फोन आहेत ते आपल्या देशामध्येच बनत आहेत. मग नक्की आपण चिप निर्मिती पण करू शकतो, व त्यासाठी तर कारखाना टाकलेला आहे ना आपण गुजरातमध्ये. पहा, ओके, लास्ट मंथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते उद्घाटन केलं आहे त्याचं. मग यासाठी पहा, AI बद्दल आता भारत सरकारने थोडंसं पॉझिटिव्ह भूमिका घेत हे काम करणं गरजेचं आहे. ओके, तर आता आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल की चायना AI मध्ये कशा पद्धतीने जात आहे व ते कशामुळे ओपन ठेवलेला आहे. व डाटा त्यांचा अगदी ओपन सोर्स असल्यामुळे पहा, प्रत्येकाच्या देशातच तो डाटा स्टोअर असणार आहे. ओके, डन. तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.